काल शिखर शिंगणापूरच्या यात्रेची सांगता झाली. तेल्याभूताची कावड मुंगी घाटातून थरारक प्रवास करत वर येते आणि शंभू महादेवाच्या पिंडीवर जलधारा वाहिल्यानंतर यात्रा संपन्न होते. परंतु या यात्रेत नवनाथ शिंगाडे यांनी या यात्रेत जलसा नावाचा प्रकार सुरू केला. तंबूत त्यांनी चक्क महिला नाचवण्यासाठी आणल्या. परंतु भक्तिशक्तीच्या अनोख्या संगमाच्या ठिकाणी हे गालबोट लावणारे प्रदर्शन कशासाठी? एकीकडे तमाशाच्या नावाखाली हा प्रकार करताय, त्यामुळे यात्रेला गालबोट लागत आहे. माजी मंत्री आर पाटील यांनी डान्स बारवर बंदी घातली होती. त्या डान्स बारमुळे युवा पिढी व्यसनाधीन झाली होती. हा जलसा डान्स बारचाच प्रकार असून त्या महिला डान्स करताना पैशासाठी भुरळ पाडतात. पोलीस आणि प्रशासनाने अशा गोष्टींना आळा घातला पाहिजे, परंतु या गोष्टी कोणाच्या तरी आशीर्वादानेच होतात. शंभू महादेवाच्या यात्रेत हा जलसाचा प्रकार घडल्याने यात्रेला गालबोट लागले आहे. या जलसामुळे नाहक वादविवादास सामोरे जावे लागते, त्यामुळे यात्रेतील भाविकांना त्याचा त्रास होतो. विशेष म्हणजे हे देवस्थान खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या खाजगी मालकीचे असून त्यांच्या या मालकीच्या देवस्थानाच्या यात्रेत जलसा नाचवणाऱ्या नवनाथ शिंगाडेंवर उदयनराजेंनी कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.